हॉस्पिटलला काय झालं पाटील? हॉस्पिटल उपचार घेत बसू का? नाही त्यांनी तिथं मंडप काढायचं तर दादागिरी करायला येत आहे. 2 मिनिटं आणि इथं उपचार घेत बसू गावावर दर्शन तुम्ही मंडप काढणार म्हणजे काय मराठीवर अन्याय करायला लागले का तुम्ही? बस इथं नाही करता येणार. करता येतो फ्रेम बसून इथं कशी फ्रेम बसून इकडे काय झालं अचानक निघालं यांनी मला इकडे हॉस्पिटल लावलोय मी आणि तिकडे मंडप काढायला लागले. पोलिस दबाव आणायला लागले की तुमचा मराठ्याचा आंदोलनाचा मंडप काढा. गृहमंत्र्यांनी सांगितलंय. गृहमंत्र्यांनी हे काम करायला लागलं का? पण आता तुमची तब्येत ठीक नाही. नाही मग इथं उपचार घेऊन मी काय करू? उपचार घेऊन तिकडे मराठी वाऱ्यावर सोडायचे का? गावावर दहशत निर्माण करायला लागले गृहमंत्र्यांचं सांगू. तुम्ही कसं काय आमचं आंदोलन आम्हाला उपोषण कायदेशीर हक्काचं असल्यानं उठू शकता? कसं उठू शकता? तुम्ही मंडप मोडायला लागले म्हणजे काय? ही कोणची दादागिरी? असं देशात झालंय का कधी? आम्हाला आमरण उपोषण करणार आमचे मंडप आंतरवालीचे काढून टाकणार तुम्ही म्हणजे काय? मराठ्याला चेंगरायला निघाले काय? कसं काय करायला तुम्ही तिथं? गृहमंत्री कसं काय आदेश देतो असे? मला म्हणले दवाखान्यात जा. पोलीस बांधवांचं सगळ्याच्या जालना जिल्ह्यातल्या आम्ही इज्जत केली आणि उपचार घ्यायला आलो आणि तिकडे मागं मंडप काढून तुम्ही लोक अटक करून न्यायला लागले आमचे आणि दबाव आणायला लागले. मंडप काढायला लागले. तुम्ही चाललो अंतरवालीला. तुम्ही कसं काय मंडप काढतात? पण तुम्हाला सूचना दिली होती का काय? कशाचे काय? मला आता फोन आल्यावर माहित झाले. तिथले 2-4 माणसं नेलेत. आमचे मंडपात माणूस नेला. तुमचा मंडप उचला, तुमचं व्यासपीठ उचला. उचला म्हणजे काय? एक चूक झाली, 2 चुका झाल्या. किती चुका करायला लागले तुम्ही अशा? आम्ही समाज ऐकून घ्यायला लागलो मग तुम्ही काही करायला लागले काय? आमच्या मराठ्याला काय इज्जत आहे का नाही राज्यात? लावलं तुम्ही राज्यात इज्जत नाही का आम्हाला? काही आम्ही करायचं नाही का? लोकशाही घटनेनं आम्हाला अधिकार नाही दिला का? कसं काय काढता तुम्ही? निघालो मी यायला लागलो अंतरावली. कसं काय काढता तुम्ही मंडप? नाही घ्यायचं मला सलाईन म्हणजे तिकडे लोक अडचणीत आणि मी इथं सलाईन घेत बसू का? मी सुखात राहतो आणि लोक दुःखात घालू का? जे लोकांचं होईल ते माझं होईल. कार तुला अटक करायची, कोणाच्या जेलला टाकायचं टाक म्हणा त्या गृहमंत्र्याला. मंडपला हात लावून देत नाही मी तिथल्या आम्हाला उपोषणाचा. नाही हात लावून द्या. पण व्यक्त केलेली आहे. ते महिलांबद्दल आदर आहे मला. आई बहिणीबद्दल एक मिनिट पुढे जाऊ द्या ना. कॅमेरा जाऊ द्या. कॅमेरा म्हणलं जाऊ द्या बाजूला. पाटील थांबा 1 मिनिट. पुढे या ना काका. आपल्यासोबत जरांगे पाटील आहेत आणि ते आता सगळं सलाईन काढून आंतरवलीला निघालेले आहेत. काय त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेणार. तुम्ही एकदम सलाईन वगैरे का काढली आहे? खाली नाही ते मंडप काढायला गृहमंत्र्यांनी मंडप काढायला सांगितलं. आमचा वालीतला पोलीस जमून त्रास द्यायला लागले गावकऱ्यांना. मंडप काढायला म्हणजे आम्हाला अधिकार नाही का? आम्हाला उपोषण करायचा लोकशाहीने आम्हाला अधिकार दिला नाही काय? हा मी इथे आरामात उपचार घेत बसणार आणि माझा समाज तिकडे संकटात. तुम्ही मराठ्याला संपवायला निघाले का राज्यात? त्या पोलिसांचा काय दोष आहे जालना जिल्ह्यातल्या? त्यांना जे गृहमंत्र्यांनी सांगितलंय ते काढा. मी निघालो अंतरवाली. तुम्ही कसा मंडप काढता ते बघतो. कसं मराठ्याचं व्यासपीठ काढता तुम्ही तिथलं ते बघतो. कसं काय काढणार तुम्ही? व्यासपीठ काढणार म्हणजे आम्हाला काय तुम्ही आम्हाला उपोषण करून देत नाही? तुम्ही काय दादागिरी लावली का मराठ्यांच्या पुढं? वातावरण दूषित करायला लागलं. कोणाचा फोन आहे? माईक खाली घ्या. माटा माईक खाली घ्या ना. बोला. नाही मंडप काढणार नाही हे शब्द द्या आम्हाला. मंडप काढणार नाही. नाही मग मी 10 मिनिटात माघारी येतो मधून. तुमचं नाही ऐकलं पण कशामुळं आमरण उपोषणाचं मंडप कशामुळे काढायचं?
केली तुमच्या विनंतीवर मी आलो का नाही मला हे मान्य करा तुम्ही हॉस्पिटलला. कारण आम्ही तुमच्या म्हणण्यावर इकडे आलो हॉस्पिटलला, ऍडमिट झालो, तुमचा शब्द खाली पडून दिला नाही, तुमच्या शब्दाला